सर्व प्रेक्षक वर्गांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत। मलंगड प्रीमियर लीग आपण पाहताय 40+ या ठिकाणी आपण एन्जॉय करतोय। सुपर संडे मेगा फिनालेचा दिवस आणि आता सुपर 6 चे सामने या ठिकाणी सुरू झालेत। कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला आवाज कमी करा प्लीज, कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये। सामन्याला होते सुरुवात, सलामी जोडी मैदानावरती पोहोचले। मॅच असेल निविका राई 11 वर्सेस गंगा एंटरप्राइजेस। गोलंदाज तयार, गेम ऑन। पहिलाच बॉल पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न केला, डायरेक्ट हिटचा प्रयास करतायत शॉर्ट फाईन लेगचे खेळाडू आणि सिंगल आली आहे। पण सर नक्कीच बॅट कट असेल की बाईज आहे कळवायचं आहे। रमाकांतजी पवार सर बॅट कट असेल। सलामीवीर रतन आणि जगदीश दूधकरला आपण पाहतायत, विस्फोटक खेळाडू आहेत जगदीश दूधकर। पहिलाच बॉल पाठवलाय, सफल झाले, मागे आले, त्यानंतर जागा बनवली आणि बॉलला पाठवलाय फाईन लेग, सीमा रेखा बाहेर। जगदीश दूधकरच्या बॅटमधनं पहिला चौकार। मिळाले, ऑप्शनच्या बाहेर निघाले, त्यानंतर बॅकफुट वरती गेले जगदीश आणि हा चौकार एकवटलाय। नवसंख्या 4 ने या ठिकाणी पुढे सरकेल फलकावरती, 5 धावा फलकावरती। पॉवर पेचा षटक या ठिकाणी सुरू आहे आणि पॉवर पेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतायत जगदीश दूधकर। ओव्हर द विकेट, पुढचा बॉल खोलात टाकलाय पूर्णपणे, यॉर्करचा प्रयास सफल ठरलेत। ब्रह्मास्त्राचा वापर केला, या चेंडूला उत्तर नव्हतं जगदीशकडे आणि इथून हा डॉट बॉल आलाय। चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। ऑन साइडला फटका चांगला आहे, फुटवर्कचा थोडासा वापर केला, आडव्या बॅटना पाठवलाय, बॉलला सीमारेखा बाहेर षटकार। पाहिले तर बॉलचा पाठलाग केला, पुढे आले, त्यानंतर आडव्या बॅटनं ताकदीचा योग्य तो वापर केला, षटकार एकवटलाय। जगदीश मी अगोदर सांगितलं की आक्रमक शैलीचे खेळाडू आहेत, रेग्युलर क्रिकेटमध्ये काकडबा संघासाठी देखील कामगिरी चांगली केलेली आहे। 40+ मध्ये पदार्पण आणि आता चांगलं क्रिकेट, परंतु यावेळेस अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न आणि शॉर्ट पॉइंट रिजनला फटका या ठिकाणी फसलाय। खेळाडू होते हरेश भाग्यवंत, त्या ठिकाणी विकेटचं पतन जगदीशला परतावा लागेल माघारी। पहिला धक्का टीम निविका राई 11 संघाला। या बातेने की विश्वास आता वायले यांच्या देखील खांद्यावरती या स्पर्धेची मोठी जिम्मेदारी आणि प्रत्येकाला या ठिकाणी त्यांनी देखील सर्व गोष्टींकडे या ठिकाणी सर्वांची कामं व्यवस्थित करण्यासाठी तत्पर केलं। कालच्या दिवसापासून या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन करतात या स्पर्धेवरती, त्यांचा देखील आभार। चला मिन्नत पावशे येत आहेत, अमीन खेळाडू वाईडरकरचा प्रयास, पॅडल स्लिप करण्याचा प्रयत्न होता परंतु संपर्क नाहीये, मिळेल सिंगल, 22चा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून। मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं मिन्नत पावशेने भरपूर चांगली बॅटिंग केली होती, रिव्हर्सचे फटके देखील पाहायला मिळाले होते। 30 ते 32 धाव्यांची खेळी केली होती पहिल्या सामन्यामध्ये। धावसंख्या 12 वरती पोहोचेल, षटक क्रमांक पहिल्या ठिकाणी कंप्लीट झाला, पॉवर पे समाप्त झाला आणि धावसंख्या 12 वरती पोहोचली। एक गडी बाद टीम निविका राई 11। वेळ जास्त घेऊ नका, आपण लगेच स्पीडअप करून फिल्डिंग सजवायची आहे। क्षेत्ररक्षण करणारा संघ असेल गंगा एंटरप्राइजेस टीम। सुपर 6 चे सामने सुरू आहेत, चांगली स्पर्धा, चांगलं देखणं आयोजन। 40+ मलंगड प्रीमियर लीग आपण एन्जॉय करतात। व्यासपीठावरती या ठिकाणी रामदासजी ढोणे यांचं देखील आगमन झालंय। सन्माननीय रामदासजी ढोणे साहेब ज्यांचं क्रिकेटवरती अतिशय प्रेम आहे, प्रत्येक क्रिकेटरला असो कोणा समालोचकाला असो नेहमीच शाबासकीची थाप त्यांची राहिली आहे। माजी अध्यक्ष या ठिकाणी मलंगड क्रिकेट
असोसिएशनचे त्यांचं देखील पुनश्च मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. क्षेत्ररक्षण आता पूर्णपणे विखुरलं जाईल. 5 खेळाडू तुम्हाला बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळतील. कशा प्रकारे बॅटिंग इथून केली जाईल. मिन्नात पावशे त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी मार्ग वरती येत आहेत. तितकं तेवढाच चांगला अनुभव असणार आहे. नरुबुवा येत आहेत गोलंदाजी मार्ग वरती. गावदेवी वसार संघासाठी पूर्वी अनेक साऱ्या स्पर्धा रेग्युलर क्रिकेटमध्ये गाजवल्यात. या खेळाडूंना गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो अनुभव प्रचंड आहे दोन्ही खेळाडूंकडे. पहिला बॉल या षटकातील राऊंड द विकेट. यावेळेस मात्र अपील जोरदार होती. लाईन बाहेर निघते. पंच सांगतात डायरेक्ट हिटचा प्रयास आणि धाव कंप्लीट केली आहे. लेग बायच्या स्वरूपाने सिंगल मिळेल. धावसंख्या 13 धावा धाव फलकावरती. स्कोर चांगला बनवावा लागेल या ठिकाणी निविकारा 11 टीमला, कारण की महत्त्वपूर्ण सामना आहे. फायटिंग टोटल स्कोर पर्यंत पोहोचवावा लागेल. कारण आता आपण पाहिलं तर सकाळपासून धावा बनत आहेत. 50+ धावा बनत आहेत या मैदानावरती. छत्रपती क्रीडांगण मंगरुळचं हे मैदान आपण पाहतोय. अनेक स्पर्धा मैदानावरती होत असतात. राऊंड द विकेट. पुढचा बॉल. वेट अँड वॉच. वाट पहिली बॉलची. अंतिम मोमेंटला मोठा फटका खेळायचा होता. पुल करायचं होतं. बॅटच्या वरच्या हिश्श्याला चेंडू लागलाय. तोपर्यंत धावा कंप्लीट होत आहेत. 2 फेकी करतील तोपर्यंत 2 धावा एकवटल्या गेल्या. सिंगल डबलच्या साह्याने या षटकामध्ये वाटचाल सुरू आहे. धावसंख्या 15 धावा धाव फलकावरती. आमच्या समवेत जॉईंट आहेत. 1 शॉट असेल. 14 धावा असतील. आमच्या समोर जॉईंट आहेत वरबगावचे आमचे अत्यंत जवळचे मित्र नयन धुमाल गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत ते पोहोचवतात. त्याचबरोबर सागर फराट देखील असतील. अपडेटर आहेत या ठिकाणी ओमसाई MTCचे. 1 शॉट. येस. पुढचा बॉल षटकातील राऊंड द विकेट. लॉफ करायचं होतं. मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता. पुन्हा एकदा संपर्क नाहीये. पाठीमागे आला चेंडू. लेग बाईचा पुन्हा एकदा इशारा. शॉर्ट थर्डमॅनला चांगलं पेट्रोलिंग करतायत हरीश भाग्यवंत. मिळते सिंगल. धावसंख्या 15 धावा धाव फलकावरती. मी अगोदरच म्हटलं होतं की अनुभव प्रचंड आहे नरुबुवा यांच्याकडे आणि वसार प्रीमियर लीग मध्ये देखील चांगली कामगिरी केली होती आपल्या टीमसाठी. षटकातील पुढचा बॉल. मिन्नात पावशे आतापर्यंत शांत पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयास. लागोपाठ लेग बायस येत आहेत. तिसऱ्यांदा या ठिकाणी लेग बायचा इशारा. संपर्क नाहीये. बॅट कट होत नाहीये. अजून एक धाव मिळेल. लेग बायची. धावसंख्या 16 धावा स्कोर बोर्ड वरती. चला पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होतात. राऊंड द विकेट. ओव्हर पिच टाकलाय. ताकदीचा योग्य वापर बॉलला पाठवलाय. वाईडिश लॉंग ऑन. सीमा रेखा बाहेर आलाय. बऱ्याच कालावधीनंतर हा मोठा फटका. फलंदाज रतनच्या बॅटमधनं पहिला षटकार. षटकार आलाय. पॉवर भरपूर होती. ताकद भरपूर या फटक्यामध्ये पाहायला मिळाली. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. 22 धावा धाव फलकावरती. षटकातील बॉल झाले आतापर्यंत 5. आतापर्यंत षटक चांगलं राहिलं परंतु आताचा बॉल ओव्हर पिच गेला. शेवटचा बॉल. गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ पेस. सोबरबन पद्धतीचा हा चेंडू. एज लागली. पंच सांगतायत शॉर्ट थर्डमॅनला फील्ड केली जाईल. तोपर्यंत मिळते सिंगल. ओव्हरचं होते समापन. 2 षटकांच्या समाप्तीनंतर निविकारा 11 टीम पोहोचली आहे 1 गडी बाद 23 या आकड्यावरती. डीजे टीम मीटिंग आपण जास्त करू शकत नाहीयेत कारण की अजूनही सामने पेंडिंग आहेत. आपण फिल्डिंग लावायची. टीम गंगा एंटरप्राइजेस फिल्डिंग लावायची लगेच.
सूचना येतात आयोजकांच्या, त्यामुळे आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या, आपण पाहिलं 12. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या आहेत 11. अंतिम षटक, अंतिम षटकामध्ये गोलंदाज येतात. डेट ओव्हरचं षटक असेल, स्लोग ओव्हरचं षटक, ज्याला क्रिकेटच्या परिभाषे म्हणतात हाणामारीचं षटक. या षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील, गोलंदाज असतील शेवटच्या षटकामध्ये. हरीश येत आहेत शेवटच्या षटकामध्ये. ऑन साइड मध्ये 3 खेळाडू, लॉंग ऑन, त्याचबरोबर काऊ कॉर्नर रिजनला एक खेळाडू असेल, डीप मध्ये एक खेळाडू पाहायला मिळतो स्क्वेअर लेग रिजनला, आणि वाईडिश लॉंग ऑफ, त्याचबरोबर कव्हर रिजन मध्ये एक खेळाडू असेल. चला वेळ घेऊ नका हरेश. 23 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर आता अंतिम षटकाला होते सुरुवात. पहिला बॉल या षटकातील. ओ चांगला चेंडू, क्या बात आहे. गुड लेंथ वरती पडल्यानंतर फार वेगानं आला चेंडू, सरळ गेलाय. खेळाडू या ठिकाणी बॅट्समॅन वाईटची दाद मागतात. डॉट बॉलची समाप्ती ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळतोय. या सरळ जातोय चेंडू, नक्कीच ऑफ स्टंपवर ना डॉट बॉल असेल. पुढचा बॉल ओव्हर द विकेट ना. टॉपेज झेलची संधी, खेळाडू उपस्थित शॉर्ट थर्ड मॅनला, आणि येस, वेल जज, वेल कॅच, चांगला झेल टिपलाय. विकेटचं बदन, परतावा लागेल सलामीवीर रतनला मैदानाच्या बाहेर. दुसऱ्या विकेटचं बदन. बरोबर, हार्दिक स्वागत आपण करूया आमच्या मुख्य व्यासपीठावरती. मान्यवरांचं आगमन या ठिकाणी आज होतं या स्पर्धेमध्ये, कारण की अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा आली आहे. मलंगड प्रीमियर लीग 40+ सीझन नंबर 1 आपण पाहत आहेत, आणि भरपूर चांगलं देखणं आयोजन पाहायला मिळतं आहे आयोजन कमिटीच्या माध्यमातून. चला नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, एंटर होत आहेत. बॅट्समॅन नेम दिलीप येत आहेत. हरीशला मिळाली सफलता, कमबॅक करतोय या आपल्या संघासाठी. चांगली सुरुवात केली आपल्या स्पेलच्या हरीशनं. ओव्हर द विकेट. ओ खोला टाकण्याचा प्रयत्न, ऑन साइडला खेळतायत, उंची जास्त, लांबी कमी, विजय चेंडू खाली, चुकी नाहीये, लॉंग ऑनला टिपलाय झेल. अजून एक सफलता मिळते हरीशला, लागतोय निविकारा 11 टीमला हा तिसरा धक्का. मिळालं नाहीये या फटक्यावरती, आणि इथून फटका बसलाय लॉंग ऑनला. अजून एक विकेट मिळाली आहे. 23 आकड्यावरती 3 गडी बाद झालेत. आता गरज आहे, आपण पाहिलं गेलं तर शेवटचे 3 चेंडू, आणि 3 चेंडू मध्ये जरी 2 ते 3 मोठे फटके आले, 2 मोठे फटके आले, तर देखील एक सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचू शकेल टीम निविका राई 11. न्यू बॅट्समॅन, नवीन खेळाडू. चला बॅट्समॅनचं नाव सांगायचं आहे. भगवान. भगवान येत आहेत नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी, हॅट्रिक बॉल, लॉफ्टेड हिट. पुन्हा एकदा संधी आली आहे, खेळाडू उपस्थित, एका हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न विजयांचा. 2 हातामध्ये प्रयत्न केला असता कदाचित झेल मिळू शकले असते, परंतु कन्फ्यूज होते थोडेसे, एक्झॅक्ट झेल पकडायचा की चेंडू अडवायचा, याच्यामध्ये या ठिकाणी ते कन्फ्यूज झाले आणि झेल ड्रॉप झालाय. सिंगलच मिळेल. 3 धावा काढल्यात, माफ करा. धावसंख्या या ठिकाणी आपण पाहिली गेली तर 3 ने पुढे 26 आकड्यावरती. पुढचा बॉल या षटकातील. ओ दिशाहीन चेंडू असेल, डायरेक्ट हिटचा प्रयास, डायरेक्ट हिट होत नाहीये. बॅकअप साठी खेळाडू पोहोचतील तोपर्यंत अजून एक धाव. ओव्हर थ्रो झालाय.
जिथे मात्र एक धाव होती तिथे 2 धावा येत आहेत आणि व्हाईटची धाव देखील असेल. व्हाईट +2 एकूण 3 धावा. 29 वरती पोहोचलाय स्कोर. सन्मानजनक स्कोर पर्यंत आता पोहोचतोय संघ. निविका राई 11. 2 चेंडू अद्याप शिल्लक असतील या षटकातील. मिन्नात पावशे स्ट्राइक वरती. लो फुल टॉस. फटका छान आहे. स्लॉक स्वीप पाठवलाय बॉलला. स्क्वेअर लेग सीमारेखा बाहेर आलाय षटकार. धावसंख्या फ्लाय होती ती 35-35 या आकड्यावरती. गरज होती या मोठ्या फटक्याची आणि तो फटका या ठिकाणी मिन्नात पावशे यांच्या बॅटमध्ये आलाय. अंतिम मुवमेंटला आता शेवटचा चेंडू शिल्लक असेल या शेवटच्या षटकातील. चला शेवटचा बॉल आहे. वेळ जास्त घेऊ नका. टाइमपास भरपूर होत आहे. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. यावेळेस देखील स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेत. स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित. फंबल झाले थोडेसे. खराब क्षेत्ररक्षण. दुसरीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न करतायत आणि 3 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. क्या बात आहे. मिन्नात पावशेंची रन रेट मिडविन विकेट भरपूर चांगली आहे. 3 धावा कंप्लीट. अंतिम या ठिकाणी बॉलवरती आणि टार्गेट असेल 39 धावा बनल्या गेल्यात. 38 धावा बनल्या गेल्यात आणि 39 लक्ष असेल या मॅच मध्ये टीम गंगा एंटरप्राइजेस संघासमोर. नेक्स्ट मॅच साठी आमंत्रित करूया. चला नेक्स्ट मॅच मध्ये या ठिकाणी आपण पाहिले तर ड्रॉ असतील. हा सामना संपल्यानंतर आणि 39 टार्गेट असेल. अंतिम मुवमेंटला चांगल्या धाबा बनवल्या मिन्नात पावशे यांनी. लगेच या मैदानाच्या बाहेर आणि एंटर व्हायचं आहे. लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. निविकारा 11 टीम डीजे. दमदार व्यक्तिमत्व प्रभूशेठ म्हात्रे उपस्थित झालेत. प्रभूशेठ म्हात्रे यांचा शुभ सन्मान केला जाईल. या दादा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येथे अध्यक्ष राजू दादा यांच्या शुभ हस्ते आम्ही तो शुभ सन्मान करतोय. शिवनाथ गायकर उर्फत राजू दादा अध्यक्ष मलंगड क्रिकेट असोसिएशन 40+ त्यांच्या शुभ हस्ते ते प्रभुदादा म्हात्रे यांचा सन्मान केला जात आहे. त्यानंतर आमच्या उल्हासनगरचे भाऊ दळवी या आपलाही सन्मान इथे केला जाईल. चला लगेच फिल्डिंग डिपार्टमेंट सजवून घ्या. आपण टीम निविका 11 संघ आपण फिल्डिंग रचना करून घ्या. पहिलं सतत तुम्ही पाहिलंय. धाबा झालेत त्या 38 39चं टार्गेट आहे. भाऊ दळवी यांचा सन्मान या ठिकाणी शिवदास दादा गायकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. चला थँक्यू सो मच.
जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. कृष्णा दादा मडवी आमचे बालगावचे यांचाही सन्मान केला जाईल. कृष्णा दादा आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. शिवदास दादा गायकर यांच्या शुभाचे तो सन्मान केला जाईल. आज व्यासपीठावरती मलंगड क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष आणि माजी अध्यक्ष सन्माननीय रामदास दादा डोणे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. सध्या मलंगड प्रीमियर लीग 40+ ही स्पर्धा सुरू आहे आणि आता यानंतर आपल्याला सेमी फायनल फायनलचे लढत पाहायला मिळतील. चला दोन्ही विजेता संघ या पण ड्रॉ साठी प्रतीक डिंगडॉंगचे कॅप्टन, आई गुंजाई फाउंडेशनचे कॅप्टन आपण येऊन राहा आणि यातनं जो जिंकेल तो कॅप्टन. असे 3 कॅप्टन ड्रॉ केली जाईल. ड्रॉच्या माध्यमातून एक संघ फायनल मध्ये दाखल होईल. थँक्यू सो मच योगेश मडवी सर. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये जिथे 39 धाब्याचं लक्ष असेल आणि त्या लक्ष्याचा पाठना करण्यासाठी सलामी जोडी मैदानावरती आली आहे ती भोला आणि हरेश. भोला आणि हरेश ही जोडी आपण पाहता. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटकात आलेलं रतन येतात. गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचं षटक असेल. गेम ऑन. सेकंड इनिंगला सुरुवात. पहिला बॉल लेट्स प्ले. पहिला चेंडू यॉर्कर पाहायला मिळतो आणि बीट होत्यात. फटका खेळण्यामध्ये फलंदाज डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. जेव्हा मात्र फर्स्ट इनिंगला सुरुवात झाली नाही तेव्हा देखील पहिला बॉल यॉर्करच होता, खोलवर टप्प्याचा होता आणि आता देखील आपण पाहिलं तर सेम बॉल आपल्याला पाहायला मिळतोय ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर ऑन द टॉस खेळलेत. खेळाडू उपस्थित जगदीश दूधकर. चुकी नाहीये. टिपली झेल. एक्स्ट्रा कव्हर रिझनला लागलाय पहिला धक्का गंगा एंटरप्राइजेस टीमला. खेळाडू एकत्र आले. एकत्र येऊ नका आपण, सूचना असतील. जगदीश दूधकर त्या ठिकाणी होते. खूप चांगला झेल कॅरी केला. या विकेट मिळाली आहे गोलंदाज रतनला आणि पहिला धक्का लागला गंगा एंटरप्राइजेस टीमला. 39 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 3 षटकामध्ये 40 ते 50 धावा देखील बनताना आम्ही पाहिल्यात. चेस देखील होताना पाहिल्यात. परंतु या ठिकाणी ह्या धावा आता 39 डिपेंड केल्या जातील की कुठेतरी या चेसिंग केल्या जातील हा प्रश्न असेल या मॅच मध्ये. दोन्ही संघ तुल्यवान. न्यू बॅट्समॅन नवीन खेळाडू नरुबुवा येत आहेत ओव्हर द विकेट. सफल झाले. ऑप्शनच्या बाहेर निघाले. जागा बनवली. पाठवलाय बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. नरुबुवाच्या बॅटमधनं पहिला तडाखा. कॉन्फिडन्स भरपूर होता आणि त्याच अनुषंगाने हा फटका खेळण्यात आला. पॉवर प्ले देखील सुरू आहे. त्याचाच फायदा उचलण्याचा प्रयत्न सुरुवातीला करतायत नरेंद्र बुवा. धावसंख्या 6 धावा फलकावरती. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज रतन. पुढचा बॉल या षटकातील. अजून एकदा सेम फटका खेळण्याचा प्रयत्न केला. सफल झाले होते. बॅकफुट वरती देखील गेले. ऑप्शनच्या बाहेर देखील थोडेसे निघाले होते. जागा बनवली होती परंतु संपर्क नाही आहे यावेळेस. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. लाईन पाहावी लागेल या ठिकाणी. पंच सांगतायत की आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा वाईट बॉल. अवंतर धाव ती मिळते. धावसंख्या 7 या आकड्यावरती पोहोचेल. थोडंसं या ठिकाणी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात चेंडूला गोलंदाज रतन. पुढचा बॉल. टॉप एज झेलची संधी असेल. खेळाडू उपस्थित आणि प्रयत्न जरूर केले परंतु पोहोचू शकले नाहीये. जजमेंट मिळत नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. नरेश होते आय थिंक फलंदाज. हरेश होते. हरेश आणि नरेश ही जोडी पाहायला मिळते.
एकच धाव इथे मिळाली आहे. धावसंख्या नयन टोटल स्कोर 8 धावा धाव फलकावरती. अजूनही विजयासाठी 31 धावेची गरज आहे. चला जगदीश जास्त वेळ आपण घेऊ नका. पुढचा बॉल आहे षटकातील. सज्ज होतात रतन पुन्हा एकदा. स्ट्रायकेला फलंदाज पहिल्यांदाच हरेश. ओ फटका चांगला आहे म्हटलं. स्क्वेअर कट केले आणि बॉल बॅकवर्ड पॉइंट सीमारेखा बाहेर आलाय. चौकार हरेशच्या बॅटमधनं. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी समाप्त झाले. 12 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. बारा धावा धाव फलकावरती असतील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फिल्डिंग लावून घ्यायची लगेच निविका 11 टीम. इक्वेशन आता पाहायला गेलं तर आता 12 बॉल शिल्लक असतील आणि गरज आहे 27 धावेची. अद्याप मॅच बॅलेन्स झाली आहे. सामना बॅलेन्स झालाय. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत पोहोचेल यातील मात्र शंका नाही आहे. परंतु या एंडनं जर पाहायला गेलं तर नाही हवेची साथ कुठेतरी लागतीये ती फलंदाजांना आपण पाहिलं गेलं तर. कारण की या एंडनं जर फटका खेळला हवेमध्ये देखील चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जात असतात. छत्रपती क्रीडांगण पांगरोळचं मैदान आपण पाहतोय. त्याच्यावरती ही स्पर्धा मलंगड प्रीमियर लीग 40+ गोलंदाज येत आहेत जगदीश दुधकर. स्वतः नक्कीच ऑनर आहेत. संघ मालक आहेत. त्याचबरोबर कॅप्टन देखील आहेत. 12 बॉल 27 ची गरज सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकेला फलंदाज दरुबुवा असतील. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज. जगदीश फार वेळ घेतात आपण. पहिला बॉल षटकातील जगदीश सज्ज होत आहेत. राऊंड द विकेट. पहिला चेंडू दिशाहीन लक्ष्मच्या बाहेर असेल. पंचांचा इशारा. वाईड बॉल आलाय. अतिरिक्त धावा कुठेतरी येणाऱ्या क्षणामध्ये मागात पडू शकतात. धावसंख्या 13 या आकड्यावरती पोहोचेल. 26 ची गरज आहे 12 बॉल मध्ये. स्लाइस करतायत यावेळेस. पाठीमागे चेंडू आलाय आणि क्या बात आहे. प्रयत्न करतायत बॉलला अडवण्यासाठी. बाळू त्या ठिकाणी होते आय थिंक खेळाडू आणि बॉलला अडवलाय. धावा मिळत आहेत या चेंडूवरती एकूण 2. धावसंख्या 15 धावा धाव फलकावरती. सिंगल डबलच्या साह्यानं देखील या ठिकाणी वाटचाल सुरू आहे. चोवीस धाब्याची गरज आहे सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 11 चेंडूमध्ये. पुढचा बॉल राऊंड द विकेट. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलेत खेळाडू उपस्थित आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न. लेझी धाव घेतली आणि विकेट सॅक्रिफाईस केले मी तर म्हणेन. पंच थांबवत आहेत 1 मिनिट. थर्ड अंपायर रिबे असेल. पाय लागलाय का असं सांगायचं. येस. नॉट आउट असतील कारण की पाय नाही तर हातच या ठिकाणी लागलेत. हात लागलेत. बॉल पुढे पहिले सुरुवातीला कोपरा लागलाय का हाताचा आणि या ठिकाणी बॉल पुढे आहे. थर्ड अंपायर या ठिकाणी चेक करतायत. चला इथे क्लिअरली दिसतंय त्यामुळे या ठिकाणी नॉट आउट असेल.
चला पंच सांगतायत की फलंदाज बाद असेल. पंचांचा निर्णय जो अंतिम असेल. आणि आता नवीन खेळाडू येतात नी बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या धावेसाठी या ठिकाणी प्रयत्न करत असताना बाद झालेत. नरोबोवा या ठिकाणी बाद झालेत. नवीन खेळाडू बॅट्समॅन नेम तर याच दरम्यान सन्माननीय सुभाषदादा गायकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मलंगड प्रीमियर लीग साठी त्यांचं फार मोठं योगदान आहे आणि हेमंतदादा फुलोरे त्यांच्या सोबत आले, त्यांचंही मनापासून स्वागत. चला पुन्हा एकदा जगदीश तयार. टॉपेश लागली. मागे आलाय चेंडू. खेळाडू उपस्थित आणि मिन्नात पाऊस या ठिकाणी विकेट कीपर जज करतात. एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या टोटल स्कोर पोहोचलाय. धावफलकावरती नयन या ठिकाणी माहिती देतात. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. विजयासाठी आता गरज असेल 9 चेंडू आणि 23 धावेची. लेग बायची धावा असेल या ठिकाणी सांगतात पंच. पुढचा बॉल या षटकातील 9 बॉल 23 ची गरज. यावेळेस लाईन पाहावी लागेल. आउटसाइड दी ऑप्शन पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. अतिरिक्त धावा देखील येत आहेत या षटकामध्ये. पुन्हा एकदा समीकरण बदलत आहे. 9 चेंडू आता विजयासाठी 22 धावेची गरज आहे. राऊंड द विकेट. यावेळेस मात्र उडवण्याचा प्रयत्न. ऑन द टॉस खेळलेत. खेळाडू अगोदरच पुढे देखील होते आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हर सीमारेखा बाहेर. षटकार. संजीवनी षटकार मी म्हणेन, कारण की गरज होती मोठ्या फटक्याची. आता समीकरण थोडंसं सोपं होत चाललंय. 8 बॉल 16 ची गरज आहे. अगोदर पाठीमागे आले, बॅकफुट वरती आले, त्यानंतर फ्रंट फुट वरती गेले होते. आडव्या पाठनं खेळायचं होतं परंतु अजिबात संपर्क नाही. वेग भरपूर होता या चेंडूमध्ये. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल देखील येणाऱ्या क्षणामध्ये उपयुक्त ठरू शकतात. 7 बॉल 16 ची गरज. फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित. झेल महत्वाचा होता परंतु झेल ड्रॉप झाली आहे. बॉल आतमध्येच थांबलाय. घडतंय काय या मॅच मध्ये समजत नाहीये. एकच धाव असेल आणि आता सिंगल मिळेल या चेंडूवरती. 6 चेंडू आणि विजयासाठी 15 धावेची गरज असेल अंतिम षटकामध्ये. बाउंड्री चेक करतोय आपण. 1 मिनिट. चला, मांगरो गावातले कोणी वरिष्ठ नागरिक या ठिकाणी आले असतील त्यांना विनंती, आपण व्यासपीठावरती या आणि स्थानपन्न व्हा. आता सेमी फायनल आणि फायनलचे सामने बाकी आहेत. शेवटचं अंतिम षटक आता जिंकण्यासाठी 15 धावेची आवश्यकता आहे.
चला पंच या पंच पाणी करा. 1 मिनिट थांबवायचा आहे सामना पंच, अरे थोडंसं या ठिकाणी डिसिजन डिफिकल्ट आहे. मॅच थांबवायची आहे. चला सिंगल असेल, एकच धाव असेल. चला झालेलं आहे, चेक केलेलं आहे. चला एकच धाव असेल. डिसिजन पंचांनी दिला होता, या पंचांनी दिला होता, त्याच्यानंतर दुसरे अंपायर आले आणि त्याच्यानंतर परत पाहणी केली. डिसिजन आम्ही डायरेक्ट देऊ शकत नाहीये, लक्ष असू द्या. कारण की या ठिकाणी क्रुशल मुवमेंट आहे, आम्हाला देखील समजतं की या ठिकाणी एक एक धाव महत्वाची आहे दोन्ही संघासाठी. चला 6 बॉल आणि 15 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सुभाष दादा गायकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडनं एका षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. गोलंदाज येतात, अंतिम षटक गोलंदाज कैलास. पहिला बॉल ओव्हर द विकेट. खाली राहतो, डीप राहिला पूर्णपणे चेंडू. धाव घेण्याचा प्रयत्न करतायत, सिंगल तर मिळाली आणि व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1, एकूण 2 धावा मिळतील. अतिरिक्त धावा मागच्या षटकामध्ये देखील आल्या. जगदीश देखील 2 वाईट फेकले, त्याच्यानंतर या षटकाची सुरुवात देखील वाईट न झाली आहे. व्हाईट +1 बोनसच्या स्वरूपाने या 2 धावा. 6 बॉल आता गरज आहे 13 धावेची. गोला टाकण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेळलेत, प्रिक ऑफ द रिस्ट. फटका चांगला आहे, जगदीश आलेत, वेगानं थ्रो देखील केलाय, परंतु तितक्याच वेगानं 2 धावा देखील पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये तालमेल चांगला आहे, संवाद चांगला आहे, कॉलिंग चांगली होती आहे आणि त्याच अनुषंगाने या 2 धावा पूर्ण होत आहेत. 5 बॉल समीकरण 11 धावेची गरज असेल. या अगोदरच म्हटलं होतं हा सामना शेवटच्या षटकापर्यंत पोहोचेल आणि रंगतदार देखील ठरेल. त्याचा सामना आलाय. 5 बॉल 11ची गरज आहे. सामना कोण जिंकेल, निविका राई 11 की दुसऱ्या बाजूला गंगा एंटरप्राइजेस टीम. जिंकणारा संघ एखाद्या ट्रॉफीचा हकदार जरूर बनू शकेल. ओव्हर द विकेट ऑन साइडला खेळले, पुन्हा एकदा जगदीश येतील. यावेळेस जजमेंट चुकलेलं आहे आणि बॉल त्यांना हुलकावणी देऊन जातोय. वाईड स्ट्रॉंग ऑन सीमा रेगा बाहेर, चौकार. त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर असं वाटलं होतं जगदीशला की बॉल एवढा बाउन्स होणार नाही, परंतु अतिरिक्त टप्पा पडल्यानंतर बाउन्स झाला आणि फ्लाय झाला डोक्यावरनं, चौकार आलाय. 4 बॉल 7 धावेची गरज. सामना मजेदार ठरतोय मैदानाच्या आतमध्ये. अस्तित्वाची लढाई आहे. जिंकणारा संघाचा प्रवास या स्पर्धेमध्ये सुखरूप राहील आणि हारणाऱ्या संघाला मात्र स्पर्धेमधून निरोप घ्यायला लागेल. विजयाचा आनंद कोणता संघ साकार करेल. ओव्हर द विकेट यॉर्करचा प्रयास, पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळलेत, एकदम कंप्लीट. जगदीश आले, वेगाने थ्रो केलाय, धावाची संधी आणि विकेट मिळाली आहे. वेल थ्रो, चांगला थ्रो पाहायला मिळतो आणि ते विकेट मिळाली आहे टीम निविका राई 11 टीमला. आता गरज आहे मॅच मध्ये 3 बॉल 6 धावेची. डीजे
आणि प्रेक्षक वर्ग ज्यांना कोणाला या ठिकाणी आपलं नाव नोंदवायचं आहे त्याने आपण नोंदवू शकता. अजून या ठिकाणी कुपन अजूनही उपलब्ध आहेत आमच्याकडे. न्यू बॅट्समॅन नवीन खेळाडू येत आहेत. सुनील 3 बॉल 6 धाबीची गरज आहे. या मॅचला भरपूर उशीर झाला, वेळ जास्त गेलाय. लक्ष असू द्या, फास्ट केला थोडस. चला फिल्डिंग लावून घ्या, त्वरित शतरक्षण लावायचं आपण. चला स्पीडअप करून खेळा. बघा सूचना असतील, या मॅचला भरपूर वेळ गेलाय. फुल टॉस, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले. त्यावेळेस मात्र खेळाडू उपस्थित स्क्वेअर लेग मध्ये. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. गरज आहे आता 2 बॉल विजयासाठी 4 धावेची. सामना शेवटच्या मुवमेंट पर्यंत आलाय. असाच एक सामना नक्कीच आजच झाला होता या स्पर्धेमध्ये आणि पप्पू म्हात्रे यांचा संघ होता. शेवटच्या मुवमेंटला सामना गमवावा लागला. दोन बॉल 4 धावेची गरज आहे. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये, खेळाडू उपस्थित आणि एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. दोघांमध्ये या ठिकाणी कॉलिंग नाहीये. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरीचा प्रयत्न करतायत आणि फलंदाज होत आहेत बाद. दिले नाहीयेत, त्यामुळे पंच तुम्हाला नियम आम्ही सांगतोय, लक्ष असू द्या. थर्ड अंपायरची आवश्यकताच नाहीये. पंच नियम जे आहेत ते तुम्हाला सांगले जातील. आयोजक येत आहेत, नियमानुसार या ठिकाणी तुम्ही झाला. थर्ड अंपायरची आवश्यकता नाहीये. दोन धावा. ओके. आणि आता एक चेंडू विजयासाठी 2 धावेची गरज असेल. कंपल्सरी चेसिंग आहे, लक्ष असू द्या. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे या ठिकाणी 2 धावा विजयासाठी बनवाव्याच लागतील. भरपूर वेळ गेलाय. एक चेंडू असेल, एक चेंडू 2 धावेची गरज. या मॅच मध्ये भरपूर वेळ गेलाय. कॉन्सन्ट्रेशन पूर्ण गमावलं आम्ही देखील. आणि शांत राहा, कुपन आपण घेत आहेत, शांत राहा. चला कोणता संघ पोहोचेल या स्पर्धेच्या पुढच्या राऊंड मध्ये? निविका राई 11 की दुसऱ्या बाजूला गंगा एंटरप्राइजेस टीम. एक चेंडू विजयासाठी कंपल्सरी 2 धावेची गरज. फुल टॉस, समोर खेळण्यात खेळाडू उपस्थित. झेल ड्रॉप झाली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि सामना जिंकलाय.
निविका राय 11 टीमना कॅच जरूर सुटली होती, परंतु या ठिकाणी रनआउट केले. दशरथ त्या ठिकाणी होते आणि सेलिब्रेशन तुम्ही पाहू शकता. फुलटॉस चेंडू होता योगेश आणि मेजवानी होती. फुलटॉस चेंडू कुठेही टोलू शकले होते तुम्ही, परंतु समोर टोलवलाय आणि या ठिकाणी हा सामना गमावलाय टीम गंगा एंटरप्राइजेस टीमनं. फायनल चला दशरथ दादा आपलं स्वागत आहे. फिल्डिंग साठी भरपूर योगदान दिलंय. चला या कॅप्टन तिन्ही संघाचे कॅप्टन, या तिन्ही संघाचे कॅप्टन प्रथम इथे उपस्थित राहा. ड्रॉ करायचे, जर उपस्थित नसाल तर ड्रॉ आम्ही